श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ. पुण्यतिथी निमित्त संपूर्ण गुरुचरित्र पारायण तुम्ही करा. लगेच फळ तुम्हाला मिळेल. कोणतेही नियम किंवा अटी नाहीत. नमस्कार मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे आपल्या सर्वांसाठी, कारण आज आपण अशा विषयावरती बोलणार आहोत. श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी काय केल्याने तुमचे नशीब खरंच बदलू शकते. होय, जर तुम्ही फक्त एकच गोष्ट केली, म्हणजेच ते काय तर गुरुचरित्र पारायण, तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायणाला खूप महत्त्व आहे. यासाठी तुम्हाला कोणतेही कठोर नियम नाहीत किंवा तुम्हाला कोणतीही अट नाही. फक्त ठेवा देवावरती श्रद्धा आणि विश्वास, हा मात्र हवाच. स्वामी समर्थ पुण्यतिथीचे महत्त्व आपण जाणून घेऊ. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी हा साधा दिवस नाही बरं का. हा दिवस आहे कृपेचा दिवस. आपल्याला स्वामी देतात आशीर्वाद, म्हणजेच आशीर्वादाचा दिवस. आणि तुमच्या समस्यांवर, तुमच्या अडचणींवर उपाय मिळण्याचा हा दिवस आहे. असं म्हणतात की स्वामी समर्थ पुण्यतिथी दिवशी श्री स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांच्या जवळ येतात. त्यांच्या मनातील इच्छा ते स्वतः ऐकतात आणि योग्य वेळी ते आपल्याला फळसुद्धा देतात. म्हणून एक सांगते तुम्हाला, गुरुचरित्र पारायण का करावे असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. आणि गुरुचरित्र म्हणजे काय हे सुद्धा. गुरुचरित्र म्हणजे गुरूंचं जीवन, गुरूंची शिकवण आणि त्यांच्या चमत्कारांची कथा. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचता किंवा ऐकता, तेव्हा तुमचं मन शांत होतं आणि तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तुमच्या मनामध्ये जी काही वाईट विचार असतील ते सुद्धा निघून जातात. एक मनाला वेगळी शांतता तुम्हाला मिळते. तुमच्या घरामध्ये जास्त सकारात्मकता येते. आणि सर्वात मोठं म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती होते. कोणतेही नियम नाहीत, अटी नाहीत. याचा खरा अर्थ तुमच्या मनात प्रश्न येईलच की खरंच नियम नाहीत का? होय. या पुण्यतिथी दिवशी विशेष म्हणजे उपवास नसेल तरी सुद्धा चालेल. स्नान उशिरा झालं तरी सुद्धा चालेल. वेळ नसेल तरी सुद्धा थोडं वाचा. श्री स्वामी समर्थ काय म्हणतात? भक्ती मनापासून असली पाहिजे, दिखाव्याची नाही बरं का, मनापासून पाहिजे. गुरुचरित्र पारायण कसे करावे? खूप सोप्या पद्धतीनं सांगते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. सकाळी उठल्यावर श्री स्वामी समर्थांचे नाव घ्या. एक दिवा त्यांच्या फोटोसमोर लावा. गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. शक्य असेल तेवढं शांत ठिकाणी तुम्ही बसा. गुरुचरित्र पूर्ण वाचता आलं नाही तरी जितकं जमेल तितकंच वाचा. लगेच फळ कसे मिळते असा प्रश्न पडला असेल तुम्हाला आता. तर मैत्रिणींनो, फळ म्हणजे काय? लगेच पैसे मिळणं, लगेच समस्या संपलं असं नाही बरं का. खरं फळ म्हणजे मनाला शांती मिळणं, योग्य मार्ग तुम्हाला दिसणं, अडचणी हळूहळू कमी होणं आणि कधी चमत्कारसुद्धा घडतात. काही भक्तांचे अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. अनेक भक्तांना याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत. अनेक भक्त सांगतात, गुरुचरित्र वाचल्यावरती माझी अडचण, अडथळे खूप लवकर दूर झाली. माझं काम अचानक जी कित्येक वर्षापासून अडकले होते ते पूर्ण झाले. आमच्या घरामध्ये शांतता आली. हे योगायोग नाहीत, तर हे श्री
स्वामी समर्थांची कृपा आहे. मैत्रिणींनो, खरंच स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीला फक्त एक संकल्प तुम्ही करा, मी गुरुचरित्र पारायण करेलच. श्री स्वामी समर्थ खरंच तुमच्यासोबत आहेत. मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि विश्वास ठेवा, तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. खरंच व्हिडिओ आवडला असेल ना, तर शेवटी नक्की लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर बघा, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीला गुरुचरित्र पारायणाने आयुष्य कसे बदलते, काही सत्य अनुभव आणि गुपित मी तुम्हाला सांगते. मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला मी एक असं गुपित सांगणार आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? चला तर मग आपण तेच पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जर तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं तर तुमचं नशीब बदलायला सुरुवात खरंच होते. आणि हे मी फक्त सांगत नाही बरं का, हजारो भक्तांनी अनुभवलेलं हे सत्य आहे. माझ्या डोळ्यासमोर उदाहरणे आहेत. काहींना विश्वास नसतो, छे असं होणार तसं होणार, पण ही गोष्ट खरी आहे, अनुभव सत्य आहेत. एक खरी कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते. मी तुम्हाला खरी घटनाच सांगते. एका गावात एक व्यक्ती होती. त्याच्या आयुष्यात सतत अडचणी असायच्या. पैसा तर केव्हा टिकतच नव्हता. दररोज घरात भांडण असायची, किटकिट असायची. प्रत्येक काम करायला जावं, त्या कामामध्ये अपयशच यायचं. एक दिवस काय झाले, त्याला एक वृद्ध व्यक्तीने सांगितले, बाळा, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीला तू गुरुचरित्र वाच. त्याने विचार केला, माझ्याकडे वेळ नाही बाबा, नियम नाहीत, पण तरीही त्याने फक्त मनापासून वाचायला सुरुवात केली. जसे बाबांनी सांगितले तसे त्यांनी केले. आणि मग काय झालं तर काही दिवसातच त्याचं काम व्यवस्थित सुरू झालं. त्याच्या घरात एवढी भांडणं होती की आता त्या ठिकाणी त्यांना शांतता मिळाली. घरामध्ये वादविवाद बंद झाले आणि त्याचा आत्मविश्वास खूप वाढला. खरंच गुरुचरित्रात खूप मोठी शक्ती आहे. गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, हे एक सकारात्मक ऊर्जा केंद्र आहे. एक आध्यात्मिक वेगळी शक्ती आहे. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र वाचता, शब्द तुमच्या मनात जातात आणि तुमचं जीवन बदलायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीचा ऊर्जा दिवस हा साधा सुद्धा नाही. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिवशी आध्यात्मिक ऊर्जा खूप जास्त असते. तुमची प्रार्थना लवकर स्वामी समर्थांपर्यंत पोहोचते. म्हणूनच या दिवशी केलेले पारायण सुद्धा अनेक पटीने फळ देते. पारायण करताना तुमची मनस्थिती कशी हवी? नियमांपेक्षा महत्त्वाचं काय आहे? खरं तर तुमचं मन. एखाद्या शांत ठिकाणी बसा, मोबाईल बाजूला ठेवा आणि श्री स्वामी समर्थांवरती लक्ष केंद्रित करा. 100% फोकस करा, तेव्हाच तुम्हाला 100% परिणाम दिसून येईल. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, श्रद्धा मनापासून ठेवा. तुम्हाला एक गुपित सांगते, हे खूप महत्त्वाचं आहे. गुरुचरित्र पारायण करताना स्वतःच्या समस्या श्री स्वामी समर्थांना सांगा. जसं की तुम्ही मित्रांना सांगता, मैत्रिणींना सांगता, तसेच तुम्ही मन मोकळेपणाने श्री स्वामी समर्थांशी बोला. स्वामी मला मदत करा. हे केल्यावर तुमचा कनेक्शन तयार होतो. तुम्ही त्या दिवशी काय करू नये? स्वामी समर्थांवरती शंका अजिबात ठेवू नका. घाई तर अजिबात करू नका. फक्त फळा
फळासाठी करू नका. भक्ती, निस्वार्थ भाव मनामध्ये ठेवा. मैत्रिणींनो, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मोठे उपाय करण्याची गरज नाही. फक्त एक दिवस एक संकल्प करा आणि एक पारायण मनापासून म्हणा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ तुमचं आयुष्य नक्कीच बदलतील. आपल्या व्हिडिओला नक्की हाईप करा आणि महत्त्वाचं, या भक्तिमय चॅनलच्या जॉईन बटनावरती क्लिक करून एक छोटासा सपोर्ट नक्कीच करा. श्री स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावरती आणि परिवारावरती टिकून राहावी, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.